नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि कसे आज सगळे मस्त आहात ना? आणि मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत चला। तर आता जो हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे किंवा हा व्हिडिओ जो तुम्ही बघणार आहात हे माझं सेकंड चॅनल आहे। म्हणजे माझे 2 चॅनल आहेत सध्या। आणि आज मला जो व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे जे मला तुम्हाला सांगायचं आहे ते एक माहितीच आहे। म्हणजे असे बरेचसे व्हिडिओ भरपूर लोकांनी भरपूर क्रिएटर्सनी बनवलेले आहेत, पण मला पण थोडंसं तुम्हाला काहीतरी सांगावंसं वाटतं। म्हणजे ज्या चुका मी केल्यात त्या चुका अजून कोणी करू नये। आता ह्याबद्दल तर तुम्हाला माहिती असणारच आहे, पण प्रत्येकाची एक सांगण्याची पद्धत वेगवेगळी असते। म्हटलं चला आपण सुद्धा एक व्हिडिओ बनवावा आज। तर माझं नाव कल्पना आहे आणि हे जे चॅनल आहे हे कल्पना गणेश ब्लॉग्स ह्या नावाने मी सुरू केलेलं आहे। तर गेले 1.5 वर्षापासून म्हणजे मी ड्रोन पत्रावळीचा म्हणजेच की डिस्पोजेबल मॅन्युफॅक्चरिंग हा व्यवसाय करते। आणि छान म्हणजे चालू आहे माझा घरगुती बिझनेस, जो घरबसल्या बिझनेस म्हणतात ना। एक आपल्या मोकळ्या वेळेत जो काही आपल्याला मोकळा वेळ मिळतो त्या मोकळ्या वेळेमध्ये मी माझं हे काम करते। आता मला आज जो व्हिडिओ बनवायचा आहे ना तो व्यवसाय संबंधित बनवायचा नाहीये। मला थोडंसं यूट्यूब बद्दल जे काही माहिती म्हणा किंवा मार्गदर्शन म्हणा किंवा थोडीफार जी काही मी ज्या चुका केल्या त्याबद्दल सांगायसाठी मी हा व्हिडिओ बनवतेय। कारण सुरुवातीला ज्या वेळेला मी यूट्यूब चॅनल म्हणजे तर मला यूट्यूब बद्दल आधी काहीही माहिती नव्हतं, अगदी झिरो होते मी। म्हणजे माझ्या मनात ना भरपूर प्रश्न होते आणि ते प्रश्न असे असायचे की ज्या वेळेला मी यूट्यूब वरती व्हिडिओ बनवायचे ना त्यावेळेला मला ज्या वेळेला मी यूट्यूब वरती व्हिडिओ वगैरे किंवा काही म्हणा सिरियल म्हणा किंवा काही रेसिपीज म्हणा हे सगळं बघायचे ना तर त्यावेळेला मला काही कळतच नव्हतं। माझ्या मनात नेमका हा प्रश्न असायचा की हे लोक सबस्क्राइब करायला का सांगतात म्हणून। तुम्हाला विश्वास बसणार नाही, खरंच मला झिरो नॉलेज होतं, झिरो पेक्षाही झिरो। आत्ताच्या मुलांना म्हणजे एक माझा मुलगा आता 4थीत आहे, त्याला सुद्धा आता कळतं की नाही यूट्यूब वरती व्हिडिओ टाकल्याने असं होतं तसं होतं, सबस्क्रायबर्स वाढतात वगैरे। पण मी माझं लग्न झाल्यावरती कमीत कमी एक 6-7 वर्ष 6-7 वर्ष किंवा 8 वर्ष म्हणा मला ह्या गोष्टी माहिती नव्हत्याच। म्हणजे त्याच्यावरती इन्कम जनरेट होतं किंवा मग तुम्ही चांगल्यापैकी महिन्याला तुमचं इन्कम कमवू शकता, ह्या गोष्टीची मला अजिबात कल्पनाच नव्हती। कारण कसं असतं, मी आहे एका खेड्यातली मुलगी, माझ्याकडे आधी स्मार्टफोन तर नव्हता, साधा फोन होता आपला जो नोकियाचा वगैरे असतो ना तो फोन होता माझ्याकडे। आणि नव्हतं, मला काहीच कल्पना नव्हती। मला जे व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपवरचे स्टेटस आहे, हे सगळ्या गोष्टीची माहिती मला माझ्या मिस्टरांनी दिली। त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला व्हॉट्सअप शिकवलं। लग्न झाल्यानंतर मी व्हॉट्सअप वापरायला लागले, स्टेटस ठेवायला लागले। हळूहळू स्टेटस नंतर कळायला लागलं मला। लग्न झाल्यानंतर एक 3 ते 4 वर्षानंतर मी म्हणजे हा फोन घेतला, स्मार्टफोन। आता हळूहळू होते, म्हणजे हा फोन खराब झाला की तो होता। आता ते इतकं एक 5-6 वर्षामध्ये खूप काही बदल घडून आले। तर मला हे सांगायचंय, म्हणजे आपलं सांगण्याचा उद्देश असा आहे की काय होतं की यूट्यूब वरती आपल्याला व्हिडिओ बनवायचे। आता बऱ्याच जणांना माहिती आहे यूट्यूब वरती इन्कम जनरेट होतं, पण ते इन्कम जनरेट कसं होतं, त्यासाठी काय करावं लागतं। आता माझ्यापेक्षा भरपूर असे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत। मी तर साधा एक त्यांच्या समोर आहे काय म्हणतं हे कागदाचं हे तिनका असतं ना, हे बारीक, एक वेळा तुम्हाला दाखवते। मी ड्रोन बनवत होते, ड्रोनचीच ऑर्डर तयार केलेली आहे मी। तर हा इतकसा पण नाही, एवढासा पण नाहीये मी त्यांच्या समोर। तर मला असं सांगायचंय तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ बनवायला ज्यावेळेस सुरुवात करताना चांगली गोष्ट आहे, पण ते व्हिडिओज आहे ना तुम्हाला कंटिन्युअसली टाकत राहावे लागतात। कंटिन्युअसली टाकत राहाल तर तुमचा जो वॉच टाइम आहे तो हळूहळू पटापट कंप्लीट होईल। आता ज्या वेळेला मी यूट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळेला मला काही आयडियाच नव्हती, शॉर्ट्स व्हिडिओ कसे बनवायचे, त्यानंतर हे व्हिडिओ जे रेग्युलर आहेत ते कसे बनवायचे, त्याला थंबनेल कसं लावायचं, भरपूर गोष्टी आहेत अशा ज्या मला माहितीच नव्हत्या। मला फक्त माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आपल्याला व्हिडिओ बनवायचे, त्यांनी फक्त एक सुरुवात करून दिली मला की हो आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत, ते बघायचे। त्यांना माहिती होतं आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत। म्हटलं ठीक आहे। सुरुवातीला मी नाहीच म्हणायचे,
मग हळूहळू हळूहळू साधे साधे व्हिडिओ बनवायला लागले मी, जे मला काय ज्याबद्दल काही माहितीच नव्हतं तसे व्हिडिओ बनवायला लागले मी. पण कसं असतं, व्हिडिओ जे बनवताना तुम्ही ते माहितीपूर्वक, थोडंसं काहीतरी त्यामध्ये तथ्य, थोडी कामाची माहिती, इन्फॉर्मेशन, काहीतरी बिझनेस रिलेटेड असतं किंवा मग ब्लॉगिंग असतं आपलं किंवा कॉमेडी असतात. भरपूर जण आपापल्या पद्धतीने क्रिएट करतात व्हिडिओ. तर तुम्ही जे व्हिडिओ टाकता, आता बरेच जण ब्लॉग टाकतात, आता भरपूर फॅड निघलेलं आहे ब्लॉगिंगचं, भरपूर म्हणजे इतकं की खूप प्रमाणात भांडणाचे व्हिडिओ म्हणा, भांडणाचे व्हिडिओ तर सध्या खूप चालू आहेत. तर तुम्ही जी काही ब्लॉगिंग करता ती डेली करा, डेली टाका त्यावरती. आता माझं जे पहिलं चॅनल आहे ना, त्यावरती मी बरेचसे, म्हणजे माझं जे आधीचं घर होतं, म्हणजे जिथे मी राहायला होते तिथं माझा मॉल होता, त्यानंतर परत मी चपाती सेंटरमध्ये कामाला होते तिथले व्हिडिओज, त्यानंतर परत मी हा बिझनेस चालू केला तिथले व्हिडिओज, नंतर घरगुती व्लॉगिंग वगैरे. पण मी ना असे रेग्युलर नव्हते टाकत आणि त्या चुका मी करत गेले. टाकायचे तर आहे, पण रेग्युलर न टाकल्याने काय होतं हे मला माहिती नव्हतं. तुम्ही डेली व्हिडिओ टाका, तुमचा वॉच टाइम वाढत वाढत जातो. आणि तुम्ही जर व्हिडिओ टाकले नाही, तुमचा जो वॉच टाइम आहे ना तो बॅक फूटवर येत, म्हणजे मागे 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 कमी कमी होत जातो. हे मला माहितीच नव्हतं ना त्यावेळेला, की वॉच टाइम कम्प्लीट करावा लागतो, त्यानंतर मॉनिटायझेशन होतं, त्यानंतर आपल्याला पेमेंट चालू होतं. म्हणजे खूप काही गोष्टी आहेत, खूप इतक्या गोष्टी आहेत ना की ज्या मला माहितीच नव्हत्या. व्हिडिओ बनवायला तर चालू केली मी, सुरुवात तर केली, पण काय होतं की म्हणजे कसं असतं की वॉच टाइम तुमचा, तुम्ही जर डेली व्हिडिओ टाकले नाही, तुमचा तो वॉच टाइम मायनस होतो हे माहिती नाहीये किंवा कोणाला माहिती नसतं किंवा मला माहिती नव्हतं. त्यानंतर तुमचे व्ह्यूज कमी होत जातात. तर बरेचसे दिवस, आता माझं ते चॅनल चालू होऊन 3 वर्ष झालेत आणि मला ह्या गोष्टी कळतच नव्हत्या. मग नंतर आता हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या. मग ते जे माझं चॅनल आहे त्यावरती मी फक्त बिझनेस रिलेटेड जास्त इन्फॉर्मेशन देते. आता म्हणजे हा जो व्यवसाय आहे, ह्या व्यवसाया संबंधित इन्फॉर्मेशन देते मी. तर हे जे दुसरं चॅनल आहे माझं, ह्यावरती आमचा नवरा बायकोचं थोडंफार भांडण किंवा ब्लॉगिंग म्हणा किंवा त्यानंतर आणखी काही रील्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. अजून मी माझं डेली रुटीन जे आहे त्या गोष्टी मी अजून दाखवलेलं नाहीये. डेली रुटीन आता तुम्हालाही माहिती आहे, सकाळी उठल्यापासून आपण झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या काही दिवसभरात करतो त्याला डेली ब्लॉगिंग म्हणतात, डेली ब्लॉग म्हणतात. तर ह्या गोष्टी मी अजून काही चालू केलेलं नाहीये, म्हणजे ह्याबद्दल ब्लॉगिंग मी काढत नाही, कारण की तितका कॅमेरा मी हातात घेऊन फिरतच नाही. तर कामं करायची का काय, कसं असतं, सकाळी माझं पाणी येतं, त्यानंतर ते पाणी 1 तास 1.5 तास राहतं, त्यावेळेत मला सगळी कामं आवरून घ्यावी लागतात. मग परत दुसरं काय, स्वयंपाक करा, त्यानंतर मग त्याला शाळेत सोडलं की मशीन चालू करा. म्हणजे ह्या गोष्टी आहेत माझ्या, पण काही ज्या आहेत गोष्टी त्या मी इतक्या कॅमेरा समोर नाही आणू शकत. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ बनवायला सुरुवात करताना, तर ब्लॉगिंग जे आहे 5 मिनिटाचे 7 मिनिटाचे डेली टाका, म्हणजे तुमचा जो वॉच टाइम आहे तो कमी होणार नाही. मी भरपूर गॅप ठेवले मध्यंतरी, तर मी त्या चॅनलवरती तुम्हाला सांगते एक 2-3 महिने किंवा 8 दिवस किंवा 15 दिवस असे व्हिडिओ टाकत नव्हते. त्यामुळे जो वॉच टाइम बराचसा मी जो कव्हर केला होता तो मायनस होत गेला. मला ह्या गोष्टी कळतच नव्हत्या, मला हे माहितीच नव्हतं. मिस्टरांनी फक्त सांगून दिलं मला की तुला असं असं करायचं आहे, मग व्हिडिओ तू टाकायचे, एडिट तू करायचे, थंबनेल तू लावायचं, तुला जे काय वाटेल ते थंबनेल लावायचं. त्यांनी मला एडिटिंग साठी म्हणा किंवा ह्याच्यासाठी कधीच मदत केली नाही. खूप भांडणं झाली आमची, खूप भांडणं झाली. मला जसं कळायला लागलं ना तसं मी त्यांच्यासोबत म्हणजे वाद घालायची की असं असं करायचंय आपल्याला, तसं करायचं आहे. तर ते म्हणायचे, इतक्यापर्यंत काही गोष्टी गेल्यात की ते म्हणले मी माझं काम करतोय ना, मी माझं कामाला जातोय ना, मग तुला काय करायचं ते तू कर, तुला करायचं असेल तर कर, नाही करायचं असेल तर नको करू. इतक्यापर्यंत ते बोललेले आहेत. मला खूप वाईट वाटतं त्यावेळेस, जेव्हा अजूनही होतातच आमचे वाद हळूहळू. म्हणजे त्यांना पण ते सारखं कॅमेरा घेऊन ते नाही, त्यांना बनवायचं असं म्हणजे
पाहिजे तर खरी इन्कम, पण त्यासाठी मेहनत पण करावी लागते ना. मेहनत केल्याशिवाय कसं काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. असे वादावाद व्हायचे, भांडणं व्हायचे, अजून पण होतातच व्हिडिओ बाबतीत. खूप म्हणजे काही गोष्टी ते मला बोललेले आहेत की नाही असं नाही तसं, तसं नाही तसं, तुझं तू कर, तुला काय करायचंय कर, तुला बनवायचंय बनव व्हिडिओ, नाही बनवायचे नको बनवू. पण कसं असं एक आपल्या महिलांना एक वाटतं ना की चला बाबा कुठेतरी आपल्याला 2 पैसे मिळाले पाहिजे, काहीतरी आपण आपल्या संसाराला थोडेफार हातभार आपल्या संसारासाठी आपण हे केले पाहिजे, कष्ट केले पाहिजे, आपल्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. आता भरपूर यूट्यूबवरती भरपूर असे व्यवसाय आहेत जे घरबसल्या महिलांना करायचे असतात. आणि मध्यमवर्गीय लोकांचे महिलांचे स्वप्न असतातच ते की घरबसल्या आपण 2 पैसे कमवायचे, काहीतरी आपली इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे किंवा गुंतवणूक असली कुठेतरी केली पाहिजे आपण, किंवा आपली सेव्हिंग असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यासाठी मग मला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. मी अजून भरपूर काही शेअर करणार आहे तुमच्यासोबत, पण हळूहळू मला पण इतकं ब्लॉगिंग जमत नाही अजून, पण जेवढं काही जमतं तितकं मी शेअर करते तुमच्यासोबत. आणि त्या चॅनलवरती आता लवकरच माझे 1 लाख सबस्क्रायबर, लवकरच म्हणजे तरी थोडा वेळ काढ लागेल, पण 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील. आणि तुम्हाला सांगते सुरुवातीपासून म्हणजे 0 पासून एक त्यावेळेला माझे तुम्हाला सांगते 17 सबस्क्रायबर 18 सबस्क्रायबर असे ज्या वेळेला म्हणजे होते ना, त्यावेळेला मला इतकं वेगळं वाटायचं, बापरे इतके झालेत माझे, बापरे आज एवढे वाढलेत माझे. असं एक सबस्क्रायबर मी मोजायचे, एक सबस्क्रायबर आज वाढतो का, उद्या वाढतो का, अशी वाट बघत होते मी. मला सर्दी झालेली आहे ना, त्यामुळे माझा आवाज तसा येतो, खूप डेंजर सर्दी होते मला. तर इतकी वाट बघत होते ना मी त्यावेळेला, तुम्हाला सांगते की कोणीतरी मला, मी रिक्षात जरी गेले ना, माझा एक अनुभव शेअर करते मी कुठेतरी रिक्षात जरी गेले ना तरी त्यांना म्हणायचे की काका तुमचा मोबाईल द्या बरं 2 मिनिट. आता म्हणजे ओळखीतले वगैरे असायचे ना आमच्या सारख्या, काका तुमचा 2 मिनिट मोबाईल द्या बरं, आणि पटकन माझं चॅनल हे करायचे, तिथं टाकायचे आणि त्यावेळेला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे. म्हणजे असा एक सबस्क्रायबर मी आणि माझ्या मिस्टरांनी, त्यांनी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मदत केली मला, नाही केली असं नाही, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी त्यांनी मदत केली आहे मला. म्हणजे त्यांनी पण त्यांचे जे ओळखीतले आहेत त्यांना लिंक शेअर करायचे, त्यानंतर ते बाकीचे जे त्यांच्या कामामधले सगळे आहेत त्यांना त्यांचा मोबाईल घेऊन प्रत्येकाचं म्हणजे याच्यावरती यूट्यूबवरती जाऊन सबस्क्राईब करायचे. तर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मदत केली आहे मला त्यांनी. त्या बाबतीत मी मानेल त्यांना की हो ह्यांनी मला मदत केली आहे. पण व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर व्हिडिओ अपलोड करणे, ह्या गोष्टी, व्हिडिओ बनवणे, ह्या गोष्टीसाठी म्हणजे जेवढे एफर्ट्स मी दिलेत ना तितकेसे त्यांनी नाही दिलेत. आता हे ते मान्य करत नाही. ते काय म्हणतात की नाही तुला काय माहिती होतं, म्हणजे मला बोलून दाखवतात ते, तुला काय माहिती होतं, तुला तर काय म्हणतात त्याला, इंटरनेट मधला ई सुद्धा माहिती नव्हता, इंटरनेट मधला ई सुद्धा माहिती नव्हता. आणि त्यावरून पण आमच्यात खूप वादावादी होते, खूप म्हणजे खूप वादावादी होते. ते म्हणतात मला, म्हटलं ठीक आहे चला, नाही घालायचा वाद, नाही माहिती होतं ना, तुम्ही शिकवलं मला सगळं. पण कसं असतं ना की त्यासाठी मी जेवढे कष्ट घेतलेत ते मलाच माहिती आहे, कारण मी भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना ते फेस केलेल्या आहेत. आता कसं असतं यूट्यूबवरती ना खूप लोक आपले पर्सनल लाईफ शेअर करतात, पण मला नाही करता येत इतकीशी लाईफ शेअर, म्हणजे पर्सनल गोष्टी माझ्या ज्या पर्सनल लाईफबद्दल आहेत त्या मी इतके शेअर नाही करत. मला जेवढं सांगायचं काही गोष्टी तितक्याच सांगते मी, बाकीच्या नाही सांगत. आता भरपूर आहेत क्रिएटर की त्यांच्या उठण्यापासून तर त्यांच्या झोपेपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी घडतात डेलीमध्ये ते सगळे आपण ते म्हणजे आपल्याशी यूट्यूबवरशी किंवा व्हिडिओमध्ये सांगतात. पण मी नाही सांगत तेवढं, मला नाही आवडत. आणि मला माझ्या आजूबाजूचं जे बॅकग्राऊंड आहे ना ते पण असं आहे की मला ह्या सगळ्या गोष्टी नाही शेअर करता येत. हा व्हिडिओ मोठा होणार आहे, तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मी अजून बाकीच्या गोष्टी सांगणारच आहे तुम्हाला. त्यानंतर चॅनल मोनेटाईज कसं झालं, त्यासाठी किती मेहनत घेतली, त्यानंतर सबस्क्रायबर कसे कसे वाढले,
ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी देणारच आहे तुम्हाला हळूहळू. तर आत्ता मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे असतील ना तर चांगली गोष्ट आहे, इन्कम जनरेट होतं. व्हिडिओसाठी मेहनत करावी लागते. काहींचे व्हिडिओज लवकर व्हायरल होतो, काहींना म्हणजे थोडा उशीर लागतो. तर अशा काही गोष्टी असतात. आता माझे पण काही व्हिडिओज भरपूर व्हायरल झालेत आणि काहींना व्ह्यूज खूप कमी आहेत. पण सगळेच व्हिडिओ व्हायरल होतात असं नाही, किंवा सगळेच व्हायरल होत नाही असं पण नाही, होतात व्हायरल. तर डेली टाका. डेली टाकल्याने काय होतं की वॉच टाईम वाढत जातो. तुम्ही जर आज टाकला आणि 8 दिवस किंवा 15 दिवस टाकलाच नाही, काहीही उपयोग नाही. वॉच टाईम आपण इतकी मेहनत करतो त्यासाठी, तो वॉच टाईम मायनस होत जातो. आणि हे मला अजिबात माहिती नव्हतं. काळांतराने काय होतं की जसजसा काळ पुढे जातो ना, किंवा जसजशी वेळ पुढे जाते ना, तसं आपल्याला वेगवेगळे नॉलेज येतं, माहिती मिळते. आता हा जो बिझनेस आहे जो मी चालवते, आता इथे एक मशीन आहे, इथे एक मशीन आहे आणि त्यानंतर रूममध्ये एक मशीन आहे, अशा 3 मशीनी आहेत माझ्याकडे. तर ह्या बिझनेसची जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ना ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी बिझनेस स्टार्ट कसा केला. आणि भरपूर मला त्या चॅनलवरती म्हणजे तुम्हाला सांगू का, एक कमीत कमी 20-25 लोकांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. बाकीचे इतर तसे करत असतील ते मला माहिती नाही. तुम्ही आता यूट्यूबवरती सर्च केलं की कल्पनाज ब्लॉग्स म्हणून, तर सगळ्यात वरती माझा व्हिडिओ सुद्धा येतो तिथे. तर तुम्ही सर्च करून बघा, पेपर प्लेट मॅन्युफॅक्चरसाठी सर्च करून बघा, माझा व्हिडिओ वरती येणार. चॅनल म्हणजे सर्चिंगमध्ये आहे माझं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आज आपण इथेच थांबूया, कारण की ब्लॉग बराचसा मोठा झालेला आहे. त्यामुळे प्लीज हात जोडून रिक्वेस्ट आहे की पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा सगळी माहिती भेटेल. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी जशी स्वामींची इच्छा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.